झालं बघायला या पावसारखी। आज पहिल्यांदाच मी ही रेसिपी ट्राय केली आणि रिझल्ट बघून मीच खुश झाले। पण त्याआधी आज सकाळी मस्त गुळपोळी बनवली होती आणि आज होती यांना सुट्टी आणि आमचं कितीतरी दिवसांचं काम हे फक्त सुट्टीवरच होतं। आज इथली अडचण काढून घ्यायची होती आणि हे गवत पण खूप वाढले, पण यांना म्हटलं राहू द्या, आता मला एक रेसिपी बनवायची। त्यासाठी मी हातपाय धुवून घरात आले। एका भांड्यात गुळ, दूध, दही यांचं सारखंच माप घेतलं, म्हणजे एक पेला एवढं घेतलं होतं। तुम्ही वाटी किंवा कपने पण मोजू शकता। आता गुळाचे अजिबात खडे राहायला नको, सगळं व्यवस्थित मिक्स केलं। त्यानंतर हाफ कप तेल टाकलं आणि नंतर गव्हाचं पीठ टाकलं आणि इथंच झाली मोठी गडबड। आता ही गडबड मला माहिती होती, हे छोटंसं भांडं यात काय होणार नाही, पण छान दिसत होतं काचेसारखं म्हणून घेतलं होतं। पण भांडं चांगलं दिसण्याच्या काय भानगडीत पडत नाही। एका पेल्यामधलं जरासं दूध उरवलं होतं, तो पण टाकून घेतलं। त्यानंतर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकलं, ते व्यवस्थित मिक्स केलं। अप्पे पॅनला तेल लावून घेतलं, त्यात हे बॅटर ओतलं आणि ना लोखंडी तवा आधीच मी कडकडीत तापवून ठेवला होता आणि त्याच्यावर हे अप्पे पॅन ठेवलं। गॅस कमी करून बाहेर हे काय करतायत बघायला आले, तर यांचं गवत काढायचं चाललं होतं। यांना म्हटलं होतं राहू द्या, पण हे बोलले आता लागलोय कामाला तर करूनच घेतो। फायनली यांनी सगळं गवत काढून टाकलं आणि तोपर्यंत म्हटलं कपकेक पण तयार झाले असतील। मी येऊन बघितलं तर ना एवढे छान फुगले होते ना, पण एक चूक झाली होती, ती म्हणजे मी बॅटर कटोकट भरलं होतं। अप्पे पॅनचं ते जरा कमी भरायला पाहिजे होतं, म्हणून ते असे दिसत होते। दुसऱ्यांदा कमीच भरले होते, यावेळेस छान झाले होते आणि खायला पण ना एक नंबर होते।